नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त एक आगळा वेगळा पदार्थ म्हणजे स्वीट कॉर्नचा चाट घरच्या घरी कसं करायचं ते बघणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम पटकन बनून तयार होते। तर बाजारामध्ये खूप साऱ्या प्रमाणात मक्याचे कणीस उपलब्ध असतात, तर आपण ते विकत आणून मस्त असं स्वीट कॉर्नचा चाट बनवून खाऊ शकतो। चवीला खूप छान लागते। ती लहानापासून मोठ्यापर्यंत हे स्वीट कॉर्न चाट आवडीने खातील। मस्त हे चाट हेल्दी आहे, चटपटीत आहे। एकदा करून बघा, तुम्हाला रेसिपी खूप आवडणार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी शिकायची असेल तर खूप सोपी आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मुळात म्हणजे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त आपण अगदी सोप्या पद्धतीने स्वीट कॉर्न चाट लगेच करायला सुरुवात करूया। बघा, इथे मी स्वीट कॉर्नचे दाणे घेतले आहे। 2 मक्याचे कणीस सोलून घेतले, त्याचे असे मी दाणे काढून घेतले। एक परात भरून हे स्वीट कॉर्नचे दाणे झाले आहे। हलकेसे याला शिजवून घ्यायचे आहे। चला दाखवते। तर स्वीट कॉर्न शिजवण्यासाठी इथे कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे। पाणी छान असं गरम झालं आहे। आता हे स्वीट कॉर्न यामध्ये घालून घ्यायचं। कुकरला झाकण लावायचं आणि कुकरची फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। फक्त याला थोडंसं शिजवून घ्यायचं। इथे कुकरची 1 शिट्टी काढून घेतली आणि वाफ सुद्धा काढून घेतली आहे। झाकण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता मस्त इथे हे स्वीट कॉर्नचे दाणे शिजलेले आहे। हलकेसे याला शिजवून घेतलं, फार असं शिजवायचं नाही। बघा, मग छान असे शिजले आहे। बघा, अशी मी एक छिद्राची चाळणी घेतली, यावरती स्वीट कॉर्नचे दाणे असे घालून घ्यायचे आहे। संपूर्ण पाणी असं याचं निथळून घ्यायचं। याच पद्धतीने सगळे दाणे काढून घेऊया आणि 5 ते 10 मिनिटं हे पाणी निथळण्यासाठी हे चाळणीवर असेच ठेवून द्यायचे आहे। इथे स्वीट कॉर्नचे दाणे चाळणीमधून यातील छान पाणी निथळून घेतले मी आणि एका परातमध्ये काढून घेतले। आता याला आणखी चटपटीत करण्यासाठीचं साहित्य पाहूया। इकडे बघा, एक बारीक चिरलेला कांदा आहे, एक बारीक चिरलेला टोमॅटो, 1 लिंबाचा रस लागेल आणि थोडीशी कोथिंबीर लागेल। अगदी चिमूटभर चाट मसाला आहे। सगळ्यात आधी यामध्ये खूप सारा असा बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेला टोमॅटो, चिमूटभर चाट मसाला यामध्ये असा भरभरायचा आणि 1 लिंबाचा रस। बिया पडल्या तर ते काढून घ्यायच्या। या पद्धतीने असं संपूर्ण 1 लिंबाचा रस घालायचा, म्हणजे स्वीट कॉर्न हे छान असं चटपटीत होईल। आता छान हे मिसळून घ्यायचं हाताने। बघा, इथं आपलं चाट रेडी आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे, अगदी थोडीशी। तर घ्या, झालं मस्त आपलं इथं स्वीट कॉर्नचं चाट बनवून तयार। आणि बघा किती मस्त दिसत आहे। चव याला खूप अशी चटपटीत येते, खायला सुद्धा खूप छान असं टेस्टी लागते। यामध्ये आपण फक्त स्वीट कॉर्न बॉईल करून घेतले, लगेच ताबडतोब जेवढं लागते तेवढं करायचं तुम्हाला आणि लगेच खायला घ्यायचं। कारण बराच वेळ ठेवलं तर यामध्ये आपण चाट मसाला घातलेला आहे आणि लिंबाचा रस सुद्धा पिळलेला आहे, तर त्याला पाणी सुटेल। म्हणून जेव्हा लागेल तेव्हाच बनवायला घ्यायचं आणि पटकन खायचं। खूप असं भारी लागते, मस्त हेल्दी सुद्धा आहे। तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा, तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल। तर हे चाट लहानापासून तर मोठ्यापर्यंत आवडीने खाते। मस्त हेल्दी प्रकारचं चाट आहे, लगेच करून बघा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आपली वेगळी रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।